नमस्कार. आज आपण कोलिम कसा बनवायचा ते बघणार आहोत. त्यासाठी इथे मी एका भांड्यात कोलिम घेतलेला आहे. सुरुवातीला आपल्याला हा कोलिम 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. कोलिमलाच काही ठिकाणी जवळा असेही म्हणतात. कोलिम स्वच्छ धुवून झाला की आपल्याला त्यात अर्धा टीस्पून हळद, आवडीनुसार मिरची पावडर, अर्धा टीस्पून पावभाजी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. गॅसवर तवा ठेवून त्यात 3 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल आपल्याला मध्यम गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर आपल्याला यात बारीक चिरलेली लसूण टाकायची आहे. आता आपल्याला यात 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे टाकायचे आहेत. कांदा लवकर भाजला जावा यासाठी मीठ टाकायचं आहे आणि कांदा परतत राहायचा आहे. कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला मंद आचेवर परतत राहायचा आहे. कांदा चांगला भाजला गेला आहे. आता आपल्याला यात एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला मंद गॅसवर परतत राहायचं आहे. आता आपल्याला यात हिरवी मिरची टाकायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात हिरवी मिरची टाकू शकता. टोमॅटो मऊ झाल्यावर आपल्याला यात अर्धा टीस्पून हळद टाकायची आहे. आवडीनुसार मिरची पावडर टाकायची आहे. आपण कोलिममध्येही मिरची पावडर टाकलेली आहे. त्या अंदाजानेच आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे. आता आपल्याला यात आपण मसाले टाकून घेतलेला कोलिम आणि पाणी टाकायचं आहे. उकळी येईपर्यंत आपल्याला गॅस मोठा करायचा आहे. उकळी आलेली आहे. आता आपल्याला गॅस मंद करायचा आहे आणि मंद आचेवर कोलिम शिजवून घ्यायचा आहे. आपल्याला यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कोलिम मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर मिक्स करून 5 मिनिटं असंच मंद गॅसवर ठेवायचं आहे. कोलिम तयार झालेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यावर झाकण मारून कोलिम असाच 10 मिनिटांसाठी गॅसवर ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे आपला कोलिम बनवून तयार आहे.